गुरुदेव रामराम मंडळी, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप दिवसाबाद भाडं लागलं होतं. देवाचं दर्शन करू, गुरुचं दर्शन करून मी निघालो होतो भाड्यावर. सरता मंडळी निघतो आता मी भाड्यावर जायसाठी. ही समोर माझी गाडी उभी आहे. माझ्या मुली माझ्या मागं लागल्या होत्या की मला सोबत यायचं आहे. त्यांना चॅट देऊन मी कसं तरी निघालो घराच्या बाहेर. मल्ल्या भारी बाबा त्या. मग मला जात होतं पूर्णानगरला मी आलो. पूर्णानगरला त्याची वाट पाहिली कस्टमर तेवढ्यात आम्हाला जायचं होतं. परतवाडा ते कस्टमर तिकडून समोरून आलेच. तर आम्ही मग कस्टमरला घेऊन मी परतवाडाला निघालो. मला पण परतवाडाला जायचं होतं. खूप दिवसाबाद गेलोच नाही परतवाडाला. म्हणलं चला परतवाडाला जाऊ. आमचे तिथे मित्रमंडळ राहतात. कस्टमरला घेऊन मी परतवाडाला निघालो. मग कस्टमर घेऊन परतवाडाला पोचलो. खूप दिवसाबाद गाडी साईडला लावली. कस्टमर गेलं कामाला. लगेच मग आम्ही काम केलं आणि परतवाडाहून परत निघालो पूर्णानगरसाठी. पूर्णानगरला पोचलोच. नाहीतर मग म्हटलं चला आज मुलींना शाळेतून घरी आणू. तर त्याच्या शाळेपाशी गेलो. त्यांची वाट पाहिली. लगेच सुट्टी झाली होती त्यांना. तर मग त्यांना मी सोबत घेतलं. ह्या दोन मुली माझ्या आहेत, वेदू आणि ओवी. त्यांना खूप आनंद झाला. त्यानंतर दूरच माझी गाडी दिसली तर त्यांना खूप आनंद झाला की आज आपल्याला गाडीत जायला मिळेल. तर लगेच त्या गाडीत बसल्या आणि आम्ही निघालो आमच्या गावासाठी, म्हणजे हिम्मतपूर वातावरणासाठी. लगेच आम्ही आमची गाडी पलटवली. आम्ही निघालो आमच्या घरी. आम्हाला तिघांना पण भूक लागली होती खूप. म्हणलं चला लवकर जाऊ आज घरी. मग आम्ही आलो घरी. ओवीला काही गेट उघडलं नाही. वेदून ओवीनं गेट ओढलं आणि ते उघडलं लगेच. त्या पण खूप आनंदी होत्या आज. त्या घरी गेल्या. तर चला मंडळी मग आता मी जातो घरी. पटापट पोट्ट्यानं गेट बंद केले. मग आम्ही निघालो गेटपाशी. गेटहून अंदर हातपाय होतो मंडळी. तर बघतो तर काय आज आमच्या घरी काहीतरी विशेष बनवलं म्हणे. मला आवाज दिला रोटगी आणि वांग्याची भाजी. तर मंडळी जेवतो मग मी आता. नमस्कार. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. गुड नाईट.